श्री भगवंत प्राप्ती गोसेवा धाम मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. गोमय श्री गणेश मूर्ती निर्माण प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच आपल्या इथे पार पडलेली आहे. तसेच आपण फिरणाऱ्या गायांसाठी चारा छावणी, सावली, पाणी, चारा, ढेप, सुरी, उटार, कुठली अशी व्यवस्था या ठिकाणी करून ठेवलेली आहे. आज आपण आता पंचगव्य स्नान कसे करायचे आणि पंचगव्य कसे बनवायचे या संदर्भात माहिती घेणार आहोत. पूर्ण सामग्री, त्याची प्रक्रिया ही पण या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. चला तर आपण पुढे बघूया. पंचगव्य कसे निर्माण करायचे, हवन टिकिया कशी बनवायची, गोमय श्री गणेश कसे बनवायचे या संदर्भात माहिती जाणून घेऊया. जय गोमाता, जय गोपाळ, जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. आता आपण पंचगव्य स्नानासाठी लागणारं पंचगव्य कसं निर्माण करायचं या संदर्भात या ठिकाणी माहिती घेणार आहे. त्याची संपूर्ण प्रक्रिया बघणार आहे. सोबतच आपल्याला लागणाऱ्या हवन टिकिया बनवण्याकरताची सामग्री आणि ती सामग्री कशी वापरायची किंवा त्या हवन टिकियाचा उपयोग आपण कसा करू शकतो. वातावरण शुद्धी करता निगेटिव्ह वेव्स त्याच्यामुळे जातात घरातल्या आणि शुद्ध वातावरण होते. ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर होते. यामुळे आपल्या आरोग्यावरही एक सकारात्मक परिणाम होऊन चांगलं आरोग्य आपल्याला या ठिकाणी लाभते. त्याचबरोबर इथे गोमय श्री गणेश बनवलेले आहेत. गाईच्या शेणापासून बनलेले हे श्री गणेश आहेत. सोबतच काही पूजेच्या वस्तू, लक्ष्मीचे पावलं, ओम, स्वस्तिक, श्री, छोटे श्री गणेश या ठिकाणी कसे बनवायचे, त्याला रंगरंगोटी आपण कोण्या प्रकारे करू शकतो आणखी सुशोभित करण्याकरता हे आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत. आणि आपले गोमाता राधा मैया हे पण या ठिकाणी आपल्यासोबत आहे व्हिडिओ. आता बघूया आपण सर्वप्रथम की गोमय स्नान करायचं आहे तर त्याच्याकरता पंचगव्य बनवायचं आहे. पंचगव्य आपण कोण्या प्रकारे बनवू शकतो या संदर्भात आपण जाणून घेऊया. आता आपल्याला या ठिकाणी गाईचं ताजं शेण दिसत आहे. त्या गाईच्या शेणाचं ताजं आणि चांगलं कसं ओळखायचं हे जे आपण टेक्स्चर बघत आहे, हे असं टेक्स्चर ज्या गाईच्या शेणाचं येते त्या गाईचा आहार चांगला आहे, तिची प्रकृती चांगली आहे असं यावरून समजल्या जाते. सोबतच इथे आपल्याजवळ ताजं गोमित्र आहे. ताजं गोमित्र, आता ताजं गोमित्र आपण त्याचा रंग बघू शकता ताज्या गोमित्राचा. आणि त्याच्याच बाजूला कालचं किंवा परवाचं असं 2 दिवसाचं हे पण आपल्याला या ठिकाणी गोमित्र दिसत आहे. याचा थोडासा रंग जरी बदलत असला तरी गोमित्राला एक्सपायरी डेट नाही, त्याच्यातले औषधी तत्व कोणतेच कमी होत नाही. पण या ठिकाणी आपल्याला स्नानासाठी वापरायचं आहे. आपल्या स्वतःच्या त्वचेवर त्याचा अप्लाय करायचा आहे. त्याच्यासाठी आपण ताजं गोमित्र आणि ताजं शेण या ठिकाणी घेतलेलं आहे. या लोखंडाच्या कढईत करण्याचा एक मानस असा आहे की लोहतत्व सुद्धा त्यातून आपल्याला मिळतील. आता पंचगव्य बनवण्याकरता आपल्याला जे काही सामग्री लागते त्याच्याविषयी आपण सर्वप्रथम माहिती घेऊ. त्याच्यानंतर अभिमन्यू आपल्याला ते कसे बनवायचे आहे हे सांगेल. या ठिकाणी पंचगव्याची सामग्री आपण बघितलेली आहे. गाईचं ताजं शेण, ताजं गोमित्र, लोखंडाच्या कढईत आपण ते आधीच थोडंसं कालवून घेतलेलं आहे किंवा त्याला एक टेक्स्चर आणून ठेवलेलं आहे. त्याचसोबत आपल्याजवळ आहे गाईचं दूध, दही आणि तूप आपण यावर बघू शकता. हे आपण या ठिकाणी मिक्स केलेलं आहे. आता
हे दही, दूध आणि तूप सोबतच जे आपण गोमय पावडर अंगारात घेतलेली आहे त्याला आपण उटणं म्हणू शकतो. ते उटणं किंवा याच्यात आपण मुलतानी मिट्टी यासारख्या गोष्टी आपण टाकू शकतो. ह्या ऑप्शनल आहेत. त्यात महत्वाचं फक्त गाईचं शेण, गोमित्र, दही, दूध आणि तूप अशा 5 वस्तू म्हणजे पंचगव्य यात आपल्याला घ्यायचं आहे. त्याने आपण स्नान करू शकतो. पण त्या व्यतिरिक्त आपण उटणं किंवा मुलतानी मिट्टी किंवा हे अंगारक जे बाजारात रेडीमेड मिळते आपल्याकडे पण ती सेवा उपलब्ध आहे. ह्या आपण त्याच्यात आणखी टाकलं तर त्याचा इफेक्ट आपल्याला आणखी चांगला मिळू शकतो. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण जे दूध, दही आणि तूप घेतलं आहे हे आपण या गोमयमध्ये टाकू. गाईचं शेण, गोमित्र आपण घेतलेलं होतं. याच्यात दूध, दही आणि तूप असं या ठिकाणी टाकलेलं आहे आपण. सोबतच आता आपण जे एक अंगारक पावडर घेतलेली आहे ती पण आपण त्याच्यात टाकू. आपण तसं एक एक त्याच्यात मिक्स करायला पाहिजे. आधी पूर्ण ढवळून हे करायला पाहिजे. आपल्याला सोयीस्कर व्हावं म्हणून पूर्ण एकसाथ टाकून दाखवत आहे आम्ही. यासोबत आरोग्यदायक ज्या वस्तू आहेत जसं काही फुलांच्या पानांची पावडर असते, जास्वंद वगैरे ह्यासारख्या गोष्टी पण आपण या घेऊ शकतो ज्या आपल्याला माहिती आहे की आरोग्यदायक आहेत. सोबतच कडुलिंबाच्या पानाची जी पावडर आहे, कडुलिंबा पण त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कडुलिंबाच्या पानाची पावडर आपल्याकडे या ठिकाणी आहे. आपण ती पण यात थोडीशी मिक्स करूया. हे सर्व सामग्री आपण या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे आता त्याला ढवळून घेऊ. त्याला एक स्मूथ टेक्स्चर आपल्याला आणायचं आहे जेणेकरून आपल्याला ते लावताना अत्यंत सोपी असं होईल. आपण त्याला आता एक छान एक टेक्स्चर द्यायचा प्रयत्न करू. फार हळूहळू ही प्रोसेस करावं लागते. या प्रोसेस मध्ये त्याला ते मिक्स होणं, एकजीव होणं जरुरी आहे. तोपर्यंत आपण गोमय टिकिया कशी बनवायची याचं पण आपण थोडक्यात माहिती घेऊ. आपल्याला हवन टिकिया ज्याला म्हणतो आपण ती बघायची आहे. या प्रकारची हवन टिकिया सुद्धा आम्ही या ठिकाणी बनवतो जे आपण होम, हवन यामध्ये वापरू शकतो किंवा ज्या रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरात देवाजवळ जर धूपबत्ती जसं आपण हे करतो तशी धूप या हवन टिकेची केली तर त्याच्यामुळे घरात एक शुद्ध वातावरण निर्माण होतं. ऑक्सिजनचा पुरवठा खूप चांगला होतो. आपल्यासाठी, आपल्या आरोग्याला ते खूप चांगलं आहे. अशी हवन टिकियासाठी लागणारी सामग्री आपण सगळ्यात आधी बघून घेऊ. आपण या ठिकाणी गाईचं ताजं शेण घेतो. त्यामध्ये असं ताजं गोमित्र त्या शेणामध्ये मिक्स करतो. सोबतच हवन सामग्री ज्याला म्हणतात, आपण होम हवन मध्ये वापरणारी ही सामग्री ही थोडी जाड फॉर्म मध्ये आहे. त्याची पावडर आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे. होम हवन सामग्रीची पावडर कडुलिंबाच्या पानांची पावडर, सोबतच भीमसेनी कापूर आणि ही आहे फुलांच्या पाकळ्यांची केलेली पावडर. निरनिराळे जे फुलं आहेत त्या फुलांच्या पानांची ही पावडर आहे. सोबतच राळ आहे. याच्या सोबतच आपण इतरही काही ज्याला आपण काय म्हणतो हवा शुद्ध करण्यासाठी वन औषधी आहेत ते आपण एक्स्ट्रा वापरू शकतो. यामध्ये राळ, फुलांची पावडर, हवन सामग्रीची पावडर, कडुलिंबाच्या पानांची पावडर, भीमसेनी कापूर ह्या बेसिक आहेत समजा. आणि ऑप्शनल म्हणून आपण आणखी त्यात जेवढ्या चांगल्या वस्तू टाकल्या किंवा उपयोगी वनस्पती टाकल्या तर त्या आपल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी लाभदायकच ठरतात. ही हवन टिकिया आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आपल्या पंचगव्याचे इथे बनवणे सुरू आहे.
याला एक स्मूथ टेक्स्चर आपल्याला द्यायचं आहे पंचगव्याला. त्याचं एक स्मूथ टेक्स्चर बघा. कशी आपण मेहंदी कालवल्यानंतर मेहंदी कशी होते, हाताला लावण्याची मेहंदी, थोडं त्या पद्धतीचं टेक्स्चर त्याला येत आहे. अजून थोडं त्याला करावं लागेल आपल्याला. अजून स्मूथ टेक्स्चर आपण त्याला देऊ शकतो, जेणेकरून आपल्याला ते वापरायला आणि आरोग्याला पण आपल्या जास्त लाभदायक होईल. तोपर्यंत आपण गोमय श्री गणेश मूर्ती व इतर पूजा सामग्रीच्या मूर्ती याच्या संदर्भातही थोडक्यात माहिती घेऊया. हे गोमय श्री गणेश आहेत, जे देशी गाईच्या शेणापासून या ठिकाणी बनलेले आहेत. आता सध्या ते बनवलेले आहेत फक्त. आता त्याच्यानंतर त्याच्यावर रंगकाम आणि सुशोभीकरणाचे काम हे सुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसे करू शकतो. सोबतच पूजेच्या वेळेस आपल्याला जे लागतात सामग्री, लक्ष्मीचे पावलं, गोमातेची मूर्ती, छोटे श्री गणेश आहेत, ओम, स्वस्तिक, श्री यासारख्या अनेक वस्तू आपण गाईच्या शेणापासून बनवू शकतो. अत्यंत पर्यावरणपूरक असे आहेत. हे पर्यावरणपूरक असल्यामुळे हे छोटे श्री गणेश पण आपण नित्य पूजेत वापरू शकतो. सत्यनारायणाची पूजा किंवा आणखी कोणत्या पूजेत आपण एक गणपती करतो लाल सुपारीचा विळ्याच्या पानावर ठेवून. त्यासोबतच आपण हे छोटे श्री गणेश जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, असे छोटे श्री गणेश पण ठेवू शकतो. याचा फायदा पण असा होतो की श्री गणेश प्रत्यक्ष मूर्ती त्या ठिकाणी राहते. सुपारी प्रतिकात्मक होते. त्या सुपारी सोबत पुन्हा श्री गणेश हे ठेवू शकतो आपण. त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपण हे श्री गणेश आपल्या घरच्या झाडांमध्ये, कुंडीमध्ये किंवा एखाद्या लोट्यात पाण्यात ठेवून दिले तर त्या काही तासातच ते विरघळून त्याच्यापासून एक चांगलं खत या झाडांना मिळतो. असे पर्यावरणपूरक हे श्री गणेश किंवा सगळ्या मूर्त्या आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो. आता आपण हे कसे बनवायचे हे पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्येकाचं मी तुम्हाला दाखवणार आहे की ते कसे आपण प्रत्यक्ष बनवायचे. आज आपला मुख्य आहे पंचगव्य स्नान. याविषयी आपण सर्व जाणून घेणार आहे. एक छोटीशी माहिती अजून देतो की गाय जर आपल्याला कोणाला ठेवायचं असेल तर तिचा आहार, तिची राहण्याची व्यवस्था, ह्या सगळ्या या 2-3 गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या आपण पाहायला पाहिजे. याच्यात कुटार, कुट्टी, ढेप, चुरी, काही भाजीपाला यासारख्या पौष्टिक आहार आम्ही या ठिकाणी गाईला देतो, जेणेकरून तिचं आरोग्य चांगलं राहते. आणि तिच्या आरोग्य जर चांगलं असेल तर ते तिच्यापासून मिळणारं शेण, गोमित्र, तिच्यापासून मिळणारं दूध, दही, तूप हे पण खूप चांगल्या प्रकारचं की चांगल्या क्वालिटीचं आपल्याला मिळू शकते, ज्यामुळे आपल्या आरोग्याला खूप चांगला फायदा होतो. आता आपलं हे टेक्स्चर तिथे तयार झालेलं आहे. अभिमन्यूला असं वाटलं की आपण उठणं किंवा अंगारक पावडर जास्त घ्यावी अजून टेक्स्चर पाहून, म्हणून ती पुन्हा ऍड केलेली आहे आणि ते फिरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आशा करतो की हे सर्व माहिती आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल आणि आपला आरोग्यास याचा नक्की फायदा होईल. आपल्याला या संदर्भात कुठलीही मदत, सहकार्य लागल्यास श्री भगवंत प्राप्ती गोसेवाधाम अकोला या ठिकाणी उपलब्ध आहे. मोबाईल नंबर मी आपल्याला खाली दिलेला आहे स्क्रीनवर. आपण कधी संपर्क साधून या सेवेचा लाभ घेऊ शकता. आता हे टेक्स्चर आपलं तयार झालेलं आहे पंचगव्य. आता हे वापरायचं कसं हे आपण 2-5 सेकंदात समजून घेऊ. अजून पुढे हे राधा आणि अभिमन्यू बघा, गाईला तुम्ही जेवढं प्रेम द्याल तेवढं ती समजते, ती बोलण्याची भाषा समजते. आमची राधा असं म्हणा की मराठी शिकली. ये राधा, बस, या सगळ्या गोष्टी तिला समजतात. आपण जर हे केलं तर तिला हे असं आवडतं खूप, म्हणून ती स्वतःहून आपल्या मांडीवर डोकं ठेवून बसते बघा.
आता बघा तिला खाजत असताना हे असं बसताना रिलॅक्स झालं तर ती पुन्हा असं मांडीवर डोकं ठेवून देईल आणि मस्त स्वतःची मालिश करून घेईल. तिचं मन प्रसन्न असणं जरुरी आहे, कारण तिच्या शेणापासून, गोमित्रापासून, तिच्या दुधापासून ज्या आपण वस्तू किंवा जो आहार आपण तिच्यापासून घेणार आहे हाही अत्यंत शुद्ध असणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे तिच्या गाईच्या आहाराची काळजी आपल्याला घ्यायची आहे, तिच्या आरोग्याची, त्याच्यासोबत तिच्या मनस्थितीची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तिच्यासाठी राहायची व्यवस्था शुद्ध, साफ सुथरी, तिच्या खाण्याची व्यवस्था चांगली, तिचं मन प्रसन्न असेल तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारचं असं शेण, गोमित्र देऊन त्याच्यापासून आपण अत्यंत अशा उपयुक्त वस्तू या ठिकाणी बनवू शकतो, ज्या आपल्याला अत्यंत आरोग्यदायी शिवाय पर्यावरणपूरक आहे. आणि ही काळाची गरज आहे मित्रांनो. आज आपण इतक्या प्रदूषित वातावरणात आहोत की हे असे छोटे छोटे प्रयत्न आपण जर नाही केले तर पुढं भविष्य कठीणच आहे. म्हणून त्यासाठी हे आवश्यक आहे. आता आपल्याला पंचगव्य कसं लावायचं या संदर्भातही जाणून घ्यायचं आहे. पंचगव्य बनवायपर्यंतचा प्रक्रिया आपली पूर्ण झालेली आहे. आपण हवेंटिकिया याची पण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. सोबतच गोमय श्री गणेश आणि इतर पूजा सामग्रीच्या वस्तू याविषयी पण माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता आपल्याला करायचं आहे, हे अप्लाय करायचं आहे, प्रत्यक्ष पाहायचं आहे की लावायचं कसं. आता या ठिकाणी अभिमन्यू आपल्याला त्याच्या पुढची प्रोसेस पण या ठिकाणी दाखवणार आहे. तिथे लावायचं प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा कशा प्रकारे ते अप्लाय करायचं आहे आपल्याला. नखशिकांत ते लावत असतो आपण पायापासून याची सुरुवात करतो. तळ पायापासून जर लावला, आपण पायापासून लावलं तर ते जे आपल्या शरीरातल्या टॉक्सिन्स ओढून घेते. शरीरातली अतिरिक्त उष्णता जी असते ती अतिरिक्त उष्णताही ओढून घेते. त्यामुळे आरोग्यासाठी चांगले फायदे आहेत. त्वचा विकार, त्वचारोग, खाज, खरूज यासारख्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या आता अगदी सहजपणे याच्यापासून दूर होतात. शिवाय ज्यानंतर आपण स्नान करतो, स्नानानंतरही आपण एक अनुभूती याची घेतो, जे फ्रेशनेस किंवा एक रिलॅक्स आपल्याला वाटते. ते स्नानाकरता जास्त थंड किंवा जास्त गरम पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे. अगदी कोमट पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. मित्रांनो, आणखी एक माहिती अशी द्यायची आहे की ज्या काही बाहेर चरायला जातात किंवा बाहेर फिरतात, आतमध्ये राहण्याची व्यवस्था किंवा याची असं नसेल तर त्या गाईचं शेण, गोमित्र आपण पावसाळ्याच्या दिवसात वापरू नये. पावसाळ्याच्या दिवसात काय असते की वनस्पती नवीन आलेली असते, तीच गाईच्या पोटात जाते आणि तिच्या थोडा आरोग्यावर त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम झालेलाच असतो. त्याच्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात बाहेर फिरणाऱ्या गायी यांच्या गोमूत्र आणि शेणाचा उपयोग आपण टाळावा. या प्रकारे आपण या ठिकाणी सर्व माहिती घेतलेली आहे. आता कोमट पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्याची अनुभूती या ठिकाणी वापरणाऱ्या सर्वांना येणारच आहे. इथे जी माहिती आम्ही आपल्याला दिली या सर्व सेवाही आपल्याला आम्ही उपलब्ध करून देऊ. पूजेसाठी लागणारा शुद्ध गोमित्र, पूजेसाठी श्री गणेश, हवन टिकिया, या व्यतिरिक्त आणखी खूप
अशा आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक वस्तू श्री भगवंत प्राप्ती गोसेवाधाम इथे उपलब्ध आहेत. आपण या सेवेचा लाभ नक्की घ्यावा. धन्यवाद.